हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे मी चाललेलो धारेश्वरला. तर म्हटलं चला आपल्या सबस्क्रायबर लोकांना धारेश्वर देवाचं दर्शन करून आणू, जेणेकरून सर्वांच्या इच्छा पूर्ण होतील, है ना. तर आपण तिकडे चाललो होतो आणि ब्लॉग बनवण्याचं कारण असं झालं की धारेश्वरला जाताना खूप लोक जात असतात आणि रस्ते बघा तुम्ही, हे रस्ते बघा, इतके घाण रस्ते झालेले आहेत की टू व्हीलरवाल्यांना तर गाडी चालवता येत नाही. 2-3 जण पडले देखील. तर तुम्ही कधी जर आले धारेश्वर देवस्थानी, हे बघा इथे पडलो तुम्ही, धार देवाला कधी जर आले तर व्यवस्थित या, मुलाबाळांना पण व्यवस्थित आणा. कारण इथे ना खूप रस्ते घाण येते. इथून मागे पण होते, इथून पुढे पण खूप आहेत. तर येताना सांभाळून या. इथे खाली खूप मोठा खड्डा आहे, तिथे पडणार होतो. तर शासनाला माझी विनंती आहे की लवकरात लवकर असे रस्ते व्यवस्थित नीट करून घ्या. इथे झेंडे बघा कोणत्या पक्षाचे लावलेले दिसत पण नाही, झेंडा पण खाली पडलेला दिसतोय त्यांचा. बट ठीक आहे, काही अडचण नाही. पण ज्या प्रकारे झेंडे वगैरे लावतात त्या प्रकारे त्यांनी माझं म्हणणं आहे की रस्ते पण व्यवस्थित केले पाहिजे. आपले देवदर्शनासाठी भक्त आलेले राहतात आणि त्यांना खूप काही अडचणींना सामोरे पण जावं लागू राहिले. त्याच्यामुळे विनंती आहे की शासनाला विनंती आहे परत एकदा की इकडचे रस्ते व्यवस्थित बनवून घ्या. चला मी तुम्हाला देवदर्शन करतो इकडचं, आणि जसं सर्वांची इच्छा पूर्ण करतो देव, तर तुमची पण इच्छा पूर्ण करू. आवडला व्हिडिओ तर लाईक आणि कमेंट नक्कीच करा. तर नक्कीच भेट द्या. तुम्हाला तर दाखवलंच आहे मंदिर वगैरे सगळ्या काही गोष्टी. तर नक्कीच धारेश्वरला या आणि दर्शन घ्या, सर्व तुमच्या इच्छा पूर्ण होतील. आता सर्व गोष्टी तुम्ही बघितल्याच आहेत. चला आता घरी जाऊ, आणि घरी जाताना जे काही आपल्या चर्चा होईल त्याच्याविषयी तुम्ही पण कमेंट करा, ठीक आहे. तर चला जाऊया आपल्या घरी. काय बोलू ते समजू नाही राहिलं. आताची चांगला रस्ता आलाय, तो पण निमा खराब आहे. हे बघा काय करणार, देवस्थानी यायचं का नाही आम्ही, हे सांगा. हा बा अवघड आहे. मग तर पडणारच होतो. चला असू दे.
आता आलोच तर दर्शन झालंय, आता चाललोय घरी. इकडनं येतानी मम्मी सोबत होती, आता जातानी एकटाच आहे. मम्मीला बोललो की गाडीने जातो. इतका खतरनाक रस्ता आहे ना, बाप रे बाप, सांगू पण शकत नाही. इतका खतरनाक रस्ता. तर हे बघा रस्ता, खूप खूप गाड्या येऊ राहिले ते. आणि हे पिळणं वगैरे खूप खूप मोठं आलेत नाही का. मोठ्याल्या गाड्या पण येऊ राहिले ते. आणि जे लोक मोठमोठ्याल्या गाड्या घेऊन येतात ना, उदाहरणार्थ 4 व्हीलर, हां, त्या 4 व्हीलर लोकांचा खूप फायदा आहे. कारण इतकी खडी आहे पुढे की खडीवरतून 2 व्हीलर चालत नाही आहे. तर शक्यतो येताना 4 व्हीलरच घेऊन या, म्हणजे आपले मुलं बाळ पण सुरक्षित राहतील आणि आपण पण इजा पण होणार नाही आहे. त्याच्यामुळे येताना 4 व्हीलर करून घेऊन या, पैसे गेले तरी चालते. चला, दर्शन झालं. बाय बाय. लाईक करा, फॉलो करा,